शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी व्रत खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तर शेतकरी मित्र, आज परत 12 तारखेला वातावरणात खूप असा बदल झाला आहे. कारण ते शेतकरी मित्र, जे टेम्परेचर मध्ये वाढ आहे, या टेम्परेचर वाढीमुळे आणि ढगाळ वातावरण तयार झालं आहे. या ढगाळ वातावरणामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस जोरदार पडण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रात. तसे पाहिलं असता महाराष्ट्रात 12, 13 आणि 14 या 3 दिवस महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने म्हणजे IMD मॉडेलने दाखवला आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 12, 13, 14 या 3 दिवस पावसाचा अंदाज आहे. परत हा पाऊस 15 तारखेला शेतकरी मित्र 15 तारखेला विदर्भ साईडला पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तसेच शेतकरी मित्र, IMD मॉडेल हे आणखीन काही राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दाखवत आहे. शेतकरी मित्र, हे मॉडेल हे 12, 13 आणि 14 या तारखांना वातावरण पूर्णतः ढगाळ दाखवत आहे. आणि विदर्भ साईडला तसेच जळगाव, खंडवा, अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच अमरावती या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. आज 12 तारखेला शेतकरी मित्र, आणि आज हे वातावरण तसेच 13 तारखेपर्यंत ढगाळ राहणार आणि 13 तारखेला नाशिकच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. तसेच 14 तारखेला देखील वातावरणात बदल होऊन वातावरण पूर्णतः ढगाळ, अंशतः आणि काही ठिकाणी जास्त ढगाळ राहणार आहे. तसेच मित्र, हे वातावरण सतत बदल होत आहे. कारण टेम्परेचर मध्ये एकदम खूप अशी वाढ झाली आहे आणि या वाढीच्या प्रभावामुळे वातावरण ढगाळ झाल्याने स्थानिक स्वरूपाचा जोरदार पावसाचे संकेत हे IMD मॉडेल दिले आहे. परंतु इतर मॉडेलने सध्या तरी पावसाचे संकेत काही दिले नाहीत, पण वातावरण हे पूर्णतः ढगाळ दाखवलेले आहे. तर अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आणि आपला व्हिडिओ योग्य जर वाटला आपला व्हिडिओ फॉरवर्ड आणि सबस्क्राईब करा. त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.